प्रकारचा आहे. आता मगाशी त्या काकूने सांगितलं की त्यांच्या पुऱ्या बिरा सगळ्या वावता गेले. रडतो रे अक्षरशः देवा. हे सगळा गेला ना. आता तिथं चक्क खांड गेलेली आहे. आज त्याच्या घरात पाणी घुसलंय बघा. हो काय करायचं नाही, सगळा गेला वावता नाही. तांदूळ आता सगळा बेडरूम त्यांच्या पाणी पिणी भरलं इकडं घरामध्ये. जो रस्ता आहे तो बुडालेला आहे. जायला वाऱ्यामुळं झाड तुटलेलं आहे बोरीवरचा. केलवण्याच्या पुराचा व्हिडिओ आपण काल पाहिला तर तो होता 5 जुलैचा आणि हा आहे तो 6 जुलैचा आहे. 5 जुलैच्या दिवशी जरा कमी होतं पाणी, त्याच्यामुळं त्याला आपण ट्रेलर म्हणावं लागेल. खरा पिक्चर हा आज रिलीज होतो. मित्रांनो आता सकाळ झालेली आहे, म्हणजे वार सोमवार, तारीख आहे आपली 6 जुलै आणि सकाळ आहे. सकाळचे वाजले 6:30. मी आता सगळी झोपत उडाली. म्हणजे काय झालं की काल बघितलं तर आमच्या ते म्हणजे खाल्यामध्ये अवघड पाणी आलं होतं. आता संपूर्ण खाल्यामध्ये आता जवळजवळ म्हणजे पायरीपर्यंत पाणी आलेलं आहे. आता दाखवतो तुम्हाला मी. रात्री कुठं होतंस? रात्री कुठं होतंस? स्वतःच्या घर नाही भेटला ना झोपाला? मग काय घराच्या बाहेरच सगळी मामाच खरं. आता काय करशील शेवटी. आता पाऊस असा बघ, यो रातच्या आता सकाळच्या 6:30 पाऊस आला. मग तेच नाही कमी चालत तरी होतो. इकडे बघा या घराजवळ फक्त थोडा पाऊस होता, पण तो आता भरपूर वाढला रे. हळू 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 बघा त्यांच्या आभरामध्ये पण पाऊस शिरलाय. हे बघा आता हा सर्व सामान आपण उंचीवर ठेवला होता तर तो पण सामान आता बाहेर काढतात. हो पाणी वाढला नाही बघा. काल इथून मी बोलत होता ना कमरेपर्यंत पाणी होतं. आता इथून माणूस पोहत येतोय. काय सकाळी सगळं आपलं झालं नाही. सकाळ सगळं झोपमोड ना. झोपमोड झाली. बहिणीचं घर आहे. हो हो बहिणीचं आमचं घर आहे, ते काढायला सामान आलेलो. हे बघा आता माझ्या घराजवळ काल कमी पाणी होतं. आता जवळजवळ अर्धा माझा जो जोता आहे तो बुडालेला आहे. काल इकडं आपण बघितलं काहीच नव्हतं, परंतु आता भरपूर वाढलं आहे बघा. बरंचसं बाईक वगैरे वरती घेतलं आम्ही. माझा मोबाईलची चार्जिंग जरा खपलेली आहे, म्हणून मी काय केलं आहे की ऋषालीचा मोबाईल घेतला आहे आणि त्याच्यावरनं मी व्हिडिओ काढतो. हे संपूर्ण पाणी. हो यूट्यूबवरची दाराशी पाणी आला. छोट्याला कधी पोहायला येतं का? छोट्याला पोहायला तर बघू शकतो. सकाळच एकदम बेकार अवस्था झालेली आहे. काय घरून पाणी आहे काय? सगळा फुल केला. रात्री पाणी घुसलं आम्ही काय करणार? झोपत आम्ही काय घरी काय माणूस करणार? काय करू आम्ही? काय खाणार आज आम्ही? काल परवापर्यंत कसं जरा कमी पाणी असल्यामुळं जरा म्हणजे ग्रामस्थ जे होते म्हणजे घरातला माणूस घरातला माणूस जो होता ना तर तो कसं जरा म्हणजे जरा चिंतामध्ये नव्हता. जरा तो बहिणीच्या घरी जाऊन म्हणजे तिकडे मामाकडे जाऊन वगैरे व्यवस्थित होतं. परंतु आता बघायला गेलं तर आपण खूपच परिस्थिती आहे का ते अर्धवट ठेवला सामान तो पण भिजून गेलेला आहे. जाऊया आपण आता एकेकाने इथे क्रिकेट खेळायचं. आता तिथे मच्छी मिळत आहे. बघूया. आमच्या शेड आता मच्छी पकडून आणलेले आहेत. अरे वा चिंबोरी आहे, चिवणे अर्धा किलो आहेत त्या. चिवणे आता अर्धा किलो भेटली. चिवणे अर्धा किलो भेटले काय? चिंबोरी फंटूस आहे. अजून आता आतमध्ये सगळं आहे. अरे बाबा बाबा आता मी हायू तरी कुठं सगळे त्यांची सगळी घरातली मंडळी वरती आहे. तिकडे कॅमेरा काढा तुम्ही.
हा, अरे त्याकडे बाप. वरती आहेत अडकलीच सगळी. अडकलेले आहेत. आता सकाळ सकाळ आम्हाला हा लहान एक मुलं आहेत. हा तिकडे सार्थक आहे, सार्थक हात दाखव रे. अरे नाही त्याला दादू आम्ही बोलतो त्याला. दादू बघूया दादू बिचारा पेशंट आहे, त्याचं ऑपरेशन आताच झालेलं आहे. अवस्था खूपच बिकट आहे, कारण कसं आहे आताच म्हणजे दवाखान्यात पैसे संपवले आणि आता त्याच्यामध्ये हा पूर म्हणजे किती संकट माणूस पचवणार बघा. आता आपण इकडे आलोत. कालपर्यंत किती पाणी होतं. आमच्या गावात अरे बाबा. हे बघा कालच्या पेक्षा जास्त आता पाणी वाढलं. आता घरात घुसले पाणी यांच्या. सध्या बघितलं तर आता परिस्थिती आणखी बिकट होत चाललेली आहे. आपण बघितलं ना तर बघा एक पायरी आता पुढे जी बाकी राहिलेली आहे, एक पायरी. पण सुदैवाने पाणी घरात नाही जाणार याची खात्री आहे. काय साहेब पाणी आला काल हे करतच ना आज घरा बुरली. हो त्या पैठपर्यंत काल फक्त बघत होतो. हा पैठवर झालेलं. पैठवर बघा, पैठवर भरपूर म्हणजे हो आणि आता पाणी भरपूर वाढत चाललं आहे. संडासमध्ये पाणी घुसलं आहे. परिस्थिती खूपच बिकट. जयेश भाईच्या इथं आलो होतो आपण. जयेश भाईच्या इथं पाणी बघा किती झालं. पाणी येत चाललंय सगळीकडं. आता आपण बघा माझ्या घराच्या पाठीमागं आलो मी, तिकडे जुन्या घराच्या. किती पाणी वाढलंय. पुराने हाकार माजवलाय. आणि आदेश भाई संपूर्ण अक्षयच्या घरी देखील पाणी आलं आहे. बघा मी आता माझ्या शेजारी आढावा घेतो. भरपूर पाणी, भरपूर वारा असल्यामुळं मला बाहेर जाता येणार नाही अजिबात. आता एडिटर आण्याच्या इथे मी आलेलो सकाळच गुड मॉर्निंग बोलला त्यांना, पण गुड मॉर्निंग मी बोलणार ना. आता पाऊस आलेला आहे. बापरे परिस्थिती एकदम गंभीर होत चाललेली आहे. अगदी अंगणवाडीपर्यंत पाणी गेलं आहे. समुद्र तुम्हाला सकाळ गुड मॉर्निंग बोलायला आलाय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मला असं वाटतंय काय माहिती आहे, आता जे सगळीकडे भरा होताना कंपनीचं एअरपोर्टचं वगैरे तो सगळा तुंबा इकडं मारलाय हो आपल्याकडं. पहिल्यांदा एवढं असा झालाय हो. कारण एवढे वर्ष आमच्याकडे पाणी यायचं माहिती आहे, पण जयेशकडे पाणी येते एवढं मला माहिती नव्हता. आता पाणी आलं तर करायचं काय. अरे बापरे. हा आता विहिरीपर्यंत पाणी आलंय सगळीकडं. कुठं तांदूळ ठेवलं. खाटावर ठेवलं काय नको आतमध्ये नको. आता आतमध्ये चिखल येईल परत. जिथं कधी पाणी येत नाही तिकडं पण आता पाणी आलंय. यादव बाप्पाचं घर म्हणजे आमच्याकडं लँडमार्क आहे ते यादव बाप्पाचं घर वगैरे. तर तिथे चक्क आता बघा सबला म्हणजे तो एरिया सगळा समुद्र झालेला आहे. दिल दर्या बाकी सब समुद्र असं सगळं झालेलं आहे गोष्ट. अरे वा वा. काय रे मग पोहायला जातो काय पुरात. नका जाऊ कारण कसं असते पुरामध्ये पाणी सगळं मिक्स असते गटाराचं वगैरे आणि लहान साप येतात असतात ना वाहत. मग जायचं नसते कधी. असा सगळी माणसं एकदम उपेक्षित राहिलीत सगळी. अरे वा. सगळी बाहेर राहिलीत. जिथे कधीच पाणी येत नाही असा यादव बाप्पाचं घर. हां बघ यादव बाप्पाच्या दुकानात पाणी गेलंय, घरात पाणी गेलंय. पूर आलंय काय. अरे विठ्ठल भेटला आपल्या इथं. सगळीकडे पाणी गेलेलं आहे. कसं आहे आपला हा घर परिचित असतो बघा. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. आपण कधी येतो तर जन्माष्टमीला येतो, पण आज पण यायला लागलं इथं पुरामुळे. अरे बापरे दुकानाचं सगळं नुकसान झालंय बघा.
आपला थंडारा वगैरे सगळा बाहेर पडला. मध्ये पाणी. हो आता काय बरं. ही आता आपली शेती होती तर शेतीला धरणाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. पाणी वाढत चाललं. इथे नव्याने बसलेले शेजारी त्यांना देखील पुराचा विळखा पडलाय बघा. नव्याने बसले शेजारी त्यांना पण पुराचा विळखा पडलाय. हे बघा सगळीकडे पाणी आहे. बापरे सगळं बुडून गेलंय. हे बघ सकाळ सकाळी ब्रश करून नाही बरंच केलं सगळं आता. ब्रश केलं पाणी धुवायला एवढं पाणी आलेलं आहे. हो जिथे कधी पाणी येत नाही अशा ठिकाणी पाणी आलेलं आहे आज. भाई अंकलच्या इथे चक्क आज पाणी फर्स्ट टाइम पाणी आलं ना. पहिल्यांदा झाला. पहिल्यांदा आता जेमतेम अंगणात द्यायचा. हां 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 आता जवळजवळ हां हां गेला. आपण उघड्यावर आलोत आता आणि उघड्यावर अशी परिस्थिती आहे ना की काल इथं पाणीच नव्हतं अजिबात. हे बघा किती कसा दरवेळी गोंधळ आहे ते तुमच्या घरी आजोबा इथं आज यावा लागला. इथं दरवेळी गोविंदाला यायचो मी. आणि दिनेशजी दिसत दिनेशजी आपली लाईव्ह चालू करा. आता घरात पाणी घुसला. नुकसान झालं असेल नाही. आपण बघू शकतो आता सगळं बेडरूममध्ये त्यांच्या पाणी बिणी भरलं इकडं घरामध्ये. हां जाऊया आपण पुढं. पवाचा काय आता जाऊया आपण. आमचे मामीशी इथं म्हणजे शक्तीन भाऊच्या इथं भरपूर पाणी आलं आहे. मामीस काय काल आमच्या घरी आलं आता पाणी तुमच्या घरी आला. आता खरोखर जातो जो कधी बुडत नाही ती गोष्ट आता पाहायला मिळते. आता मी आहे मावशीच्या इथं गोरख भाऊच्या इथे जवळ आलेलो. मी गोरख भाऊच्या इथं दाराशी डायरेक्ट समुद्रच आलेला आहे. दरवेळी तुम्ही समुद्रामध्ये मासेमारी करत होता आज समुद्र तुमच्या दाराशी आले बघा. हो उघडीवर जाते पण इथं बघा समुद्र तुमच्या दाराशी आला डायरेक्ट. धबधबा झालेला आहे. अरे वा काय मामा पाऊस. बाबाच्या मंत्र्यांना मोठी घेऊन ये इकडं. अरे बाबा बघा प्रत्येकजण मदतीची याचना करतो. कधी नसणारा हा पाऊस आता इथे बघा दिसतोय. या घरामध्ये पूर्णपणे पाणी गेलं आहे. वाट लागली आहे सगळी. कोंबड्या बिंबड्या सगळ्या बाहेर पडल्यात. अरे बाबा पाऊस आला आहे. हा काय पोहतो बितोस की काय पाण्यात भिजलाय काय. कृष्णाच्या देवलाजवळ चक्क आता नदी वाहते. काय पावसाने एकदम हाकार माजवलाय. हो घरामध्ये गेला रे तुमच्या हे पाणी. बघितलं तर फोटो काढलाय. हा बघा काल आपल्या टेंटमध्ये भेटलेला पापटीमध्ये भेटलेला माणूस आज त्याच्या घरात पाणी घुसलंय बघा. बाबा हो हो
संपूर्ण किचनमध्ये पाणी गेलंय. नुकसान झालंय सगळं रे देवा. बाथरूम मध्ये सगळीकडे पाणी असलंय. सोकी बिकेल खराब झाला सगळा. बापरे, घराला चक्क धबधब्याचं स्वरूप प्राप्त झालंय बघा. इकडे काय चालू आहे? सगळी शिफ्टिंग चालू दिसते. तरी येऊ देस. तू मदत करायलास काय? अरे तुम्ही टकली घेतली होती या व्हिडिओ मध्ये मला माहिती. अरे टकलीमध्ये मला व्ह्यू भेटतील राजा. लोकांना कोण बघतात? टकलीला बघतात. बापरे, सगळा पाण्याखाली गेलाय बघा. चौकोनी त्रिकोणी आकार जरी असला हो काय करायचं नाही. सगळा गेला वावता नाही. तांदूळ वगैरे फुकट गेलं नाही. अरे बाबा बाबा, अरे भांडी बिंडी सगळी गेली. कारण कसं आहे, यांच्या घरात कधी पाणी येत नाही, पण अचानक पाणी आलेलं आहे. बापरे, बघा सगळं काही. कारण जेवढा जमला तेवढा काही वरती टाकला, बाकी सगळा गेला. चला, कालच्या दिघाटीच्या पेक्षा आजचा जरा बेकारच आहे. आता मगाशी त्या काकूने सांगितलं की त्यांच्या पुऱ्या बिऱ्या सगळ्या वावते गेल्या. हे बघा सगळं काय वावते गेलं इकडं. पण राहू दे, आपण मात्र काय तुम्ही आता काय करता? पाणी काय पाण्याचे उपाय नाही बाबा. हो हो हो. बेघर झालेला माणूस कालपासून बघा अक्षरशः सत्यानाशला रडतोय रे अक्षरशः. देवा, हे सगळा गेला ना, सगळा गेला. अर्धा घर होता, पूर्ण घर गेला आता सगळा. मदत करे असला तर बघू शकतो. आणि आता स्मशानभूमीवर पण बघा किती पाणी झालंय. तसेच गावातले ज्येष्ठ खलाशी मंडळी आता पाहणी करायला बोटीची. बघू शकतो आपण. आता बघा, काल इथून आपण चालत गेलो होतो, पण आता तिथं चक्क खाण गेलेली आहे. किती मोठी खाण गेलेली आहे. खांडीने तर अगोदर या किलोने गावाला हैराण केलं आहे, पण आता संपूर्ण वाटच लावून टाकलेली आहे. जी होती शेती ती पण घालवली होती बघा. 89ची परिस्थिती आता परत निर्माण झालेली आहे. आणि ते काल एक पापटी होती, टेंट बघा, त्या माणसाची आता त्याचा टेंट पण वाहून गेला आहे. पण तुमचा फार्म हाऊस मात्र राहिला हो तिकडं. तो फार्म हाऊस राहिला आहे. नाही नाही, काही बोटीनं होणार नाही. बघा, सध्या सर्व काही संकटच आहे. चिंतातूर असणारा आज आपला इथला मच्छीमार बांधव. पावसाळी म्हटलं की नुकसान होऊ नये म्हणून होड्या आपण बंद ठेवतो, परंतु ते आता होड्या पार्किंगला ठेवल्यात, पण तिथे देखील आता नुकसानीच्या छायेमध्ये आहे. आज मी देखील एवढ्या गर्द पावसामध्ये आलो आहे. काय जरा भीतीचं वातावरण वाटतंय. वातावरण बंदिश होते, त्याच्यामुळे बोटीला जरा योजना आणण्याच्या लोकांच्या बोटी आणल्या तिथं बरोबर. बंदिश फुटल्यानंतर काहीतरी अपघात झाले तर कोणी भरपाई दिली. हो हो सरकारनं आम्हाला ठेवली बंदी 2-3 महिने, पण आली यांचं नुकसान किती झालं. हो, ते पण आहे. आपण बघितलं आता त्यांची ज्येष्ठ म्हणजे खलाशींची मुलाखत घेतलेली आहे. भले कमी आवाजात आले तर चालेल, पण का मोबाईल दुसरा आहे. पण पाऊस एकदम डेंजर आहे.
हा पाऊस 23 जुलै 1989ला ज्यावेळी महापूर झालता, बरोबर. त्यावेळी असाच पूर आलता आणि असाच रस्त्यावरून घरात पाणी शिरला होता आणि तीच परिस्थिती आता सुद्धा आहे, परत उद्भवली. परत उद्भवली आहे. मला काही सांगता येत नाही. बरोबर आहे. नैसर्गिकचा कोप आहे हा. निसर्गाचा कोप आहे. आणि बरोबर. जशी सगळीकडं इमारती होत आल्या तशी जागा अडत चालली आणि त्याच्यामुळे हा पाणी अडतंय. भरावामुळं पाणी इकडे फेकला गेला. बरोबर आहे ना. आता एअरपोर्ट पण झालं ना तिकडं. हा, तिकडे सगळं भराव झाला आणि कंपनी झालं त्याच्यामुळे सगळं पाणी अडते आणि सगळं शॉर्टकट पडत त्याच्यामुळे पाऊस लगेच येतो, तुमच्याबरोबर लगेच वाहत येते. हो. आणि आता शेतीचं नुकसान भरपूर होणार. आता मुळात काय होते माहिती आहे की इथं मोठे मीडिया येत नाही, म्हणून आता आपल्याला छोट्या माध्यमातून आपला प्रयत्न करतो. तुमच्या माध्यमातून आम्हाला भरपूर समजते आणि आमच्या आता मच्छीमारी होड्या 1 जून ते 15 ऑगस्टपर्यंत बंद आहेत आणि बंद असल्यामुळे आम्ही आमच्या बंदरात ठेवतो. आता या जर जागा सुटल्या तर तिकडे जातील. याचा हो. काय करणार? शासन ते पण तरी आहे. आम्हाला भरपाई देणार काय? हो हो, मिळालंच पाहिजे तशी भरपाई. आणि तिकडे मच्छी आमची शेती बुडालेली आहे. शेती पण काय तुम्ही यूट्यूब काढता ना, बरोबर. आवडी मोठी खाणी केली, याच्या पुढच्या खाणी केली, आमची घरा बुडली, शेतं आमची गेली. याच्यावर तुमचा उपयोग काय? आता आमचा योग काय असेल? आमचं काम फक्त काय मीडिया आहे, दाखवणं काम आहे. मुळात काय आहे की अशी भरपाई जी असते तर ती राज्यस्तरीय क्षेत्रामधून येत असते. अहो सांगते, आमच्या घरा यावाला निघली माणसा, याच्यावर आम्ही करायचं काय? हा, ते पण बरोबर आहे. याच्यावर करायचं काय? तर त्याला काय करणार आपण? मी आमदार का झक मारतात, हा. मी डायरेक्ट आव्हान करून सांगतोय, हे आमदार का झक मारतात, हा, हे बरोबर आपल्या आहे. गावचे सदस्य या काय झक मारतात. सांगते बघा बाबा तुम्ही के जी पाटील असं नाव घेऊन सांगते. वर्षभर तुम्ही बघी होतो, काय खांडवाळी होती काय होती, तो तुम्ही काय केलं नाही. या पावसाने तुम्ही करायला गेलो. पण ही कशी आहे, नैसर्गिक आपत्ती आपल्याला आपण काय करू शकत नाही. ही नैसर्गिक आपत्ती झाली. हा, नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्ती. अहो मी सांगते, या फक्त एक महिनाभर अगोदर हे पाण्याला पाणी भाताला गेलं, आवरी दिवस काय तुम्ही मेलं होतो ना. समजा शूटिंग करून दाखवा. हा, ठीक आहे. ओके, धन्यवाद. चला, सगळीकडे हाहाकार माजला आहे. 89ची परिस्थिती परत निर्माण झालेली आपल्या MB म्हात्रे यांच्या माध्यमातून कळलेलं आहे. कारण आणि आता लोक पण भरपूर आली तिकडे बघा. हो हो. काय आता तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही म्हणजे आता जरा बोटी पण संकटात आहेत, शेती पण संकटात आहे. आता दुष्काळच भरणार, दुष्काळच पडला नाही, काहीतरी भरपाई मिळालंच पाहिजे ना. भरपाई मिळालं पाहिजे. हो हो, बरोबर आहे. चला जाऊया आपण तिकडं. बघा, कालचं ते घर मी म्हटलं की आता ते पण आता पुराच्या छायखाली गेलं. आजच्या पुरानं एकदम असा हाकार माजवला ना, जिथं पाणी नाही ना तिकडं पण पाणी आलेलं आहे. बापरे, हरिमामाची होडी डायरेक्ट दाराशी आणलेली आहे. हरिमामाची होडी डायरेक्ट दाराशी आणलेली आहे आणि जुन्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे बघा. सगळीकडं तलाव, नदी, धबधबा असा पाहायला मिळतो. इकडं पण बघा, आभरण पाणी गेलेलं आहे, शेती गेलेली आहे वाहून. हो हो, नाही मग डायरेक्ट होडी इकडे झाली काय? हा, लाकडाची होडी गेली काय? बघा, लाकडाची होडी त्यांची गेलेली आहे वाहून. मशीन आहे म्हणजे मशीन होती त्याला, मशीन पण होती का त्याला? गेली. बघूया आपण. म्हणजे आज उगरीवर एवढा कधी ठेम नसते, पण सगळीकडे धबधबा, नदी, तलाव सगळं पाहायला मिळतंय सगळा. आता हा आमच्याकडचा बाबा हा स्पॉटच मला माहिती नव्हता, वहिनीने माहिती करून दिलेला आहे. इकडे बघा, संडास पाण्याखाली गेलेला आहे. तो पण पाठीमागचा पण संडास पाण्याखाली गेला आहे. काय करेल माणूस? सगळा बेचिराग झाला रे देवा. ओला दुष्काळ पडलाय. संडास पाण्याखाली गेली, संडासचे वांदे पावत्या गेल्या. काय सध्या सिलेंडर महाग झालेला आहे. सिलेंडर महागावर उपाय म्हणून लाकडं जमा केली होती. लाकडं काय झाली? सगळी वाहून गेली. गेली काय? मग
देवा देवा, लाकडं सगळी वाहून गेलीत. पीप आमचा वाहून हा, सिलेंडर पण आपल्या परवडत नाही गरीबाला. नाही गरीबाला परवाला. मग सिलेंडर महाग झाला, डबल तो प्रॉब्लेम होते काही ना काय. तर आपण काही सुकी लाकडा जमा केली कशी तर. बापरे, ही बघा सगळी माणसं हे नाचू बिचून येतात जेव्हा हात बीत करतात एकदम. अरे छत्र्या बित्र्या एकदम आहेत. पंचक्रोशीमध्ये आहे, म्हणजे आजच्या या वर्षामध्ये म्हणजे 2026 वर्ष आहे. तर जे कधी पाहिलं नाही अगोदर तर ते पाहायला मिळतं. आता पंचक्रोशीमध्ये कधी पाणी येतच नव्हतं, पण आता तिथे पण पाणी यायला लागलेलं आहे. कारण उंच सकल भाग आहे, त्यामुळं पाण्याचा एवढा धोका नव्हता. परंतु आता म्हणजे तो निसर्गाचा नियम आता मोडलेला आहे आणि आता तिकडे देखील पाणी आलेलं आहे. नाही तर तिथे देखील पाणी आलेलं आहे. अगदी परिस्थिती खूपच डेंजर. हा बघा, कारण तिकडनं पाणी येणारा सगळं पाणी इकडं साचतं. अरे वा, माणसं हातबीत करतात. पूर बीर आलेला आहे डेंजर. आता मी पंचक्रोशीत आहे. आता इकडं जाणारा जो रस्ता आहे तो बुडालेला आहे, जायला कुठं ऑप्शनच नाही. आणि इकडं आता काहीच नाही आहे, मी पण जाऊ शकत नाही तिकडं. कारण फार मोठं आहे. कारण काल कसं तिकडच्या रस्ता दाखवला माणसं होते, पण आता इथे कोणच नाही. कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊन जाऊ शकत नाही. कारण बरेच माझ्या फॅन फॉलोअर्सनी कमेंट केलेली आहे की रिस्क घेऊन जाऊ नका. पण काल कसं होतं की माणसं होती म्हणून मी गेलेलो आहे. आता पूर्णपणे जलमय परिस्थिती झालेली आहे ते. बघ आता कसं स्विमिंग पूलमध्ये जायची गरज नाही. बघ डायरेक्ट स्विमिंग पूल आलेला आहे. पप्पन हे ना स्विमिंग पूलला बघ, इकडे आणला का स्विमिंग पूल आपण डायरेक्ट. पण नको असं स्विमिंग पूल कोणला. इकडं या घरामध्ये देखील भरपूर पाणी भरलं आहे. आता नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे घराला. घराजवळ चक्क नदी. बरं झालं पाण्याची व्यवस्था केली तर फारच वाट लागली असते. आता हा आपला एरिया सगळं गेलं पाण्याखाली. हो मी बराबर आहे, पण तुमच्या घराला पूर्ण असा पाणी भरलं. चारी पाण्याने भेटलाय तुम्हाला, चारी बाजूने जायला मार्ग नाही. मीच कसं तरी आलो. आता पुढे जाऊ काय नको असं झालेलं आहे. कारण जर चला आपण आता कसं तरी मार्गक्रमण करत चाललो आहे. इकडे नाही भरलेला अजिबात. काय शेतातलं घर आहे, जरा काळजी घ्या. हो हो दरवाजाशी उभा आहोत. हो हो बरोबर आहे. अलर्ट राहिलं पाहिजे माणसाने. तयारीशी. हो हो, जाऊया आपण पुढं. काय करायचं बाबा, काळजी घे व्यवस्थित. हो जरा जास्तच परिस्थिती आहे. म्हणजे असं वाटतं की समुद्रामध्ये घर आहे. समुद्रामध्ये घर वाटते ना. हां, समुद्रामध्ये घर आहे असं वाटतं. पाणी डेंजर साचलं आहे रे बाबा. हे बघा, हे इथं पण बेकार अवस्था. सागर पाटील, अरे बाबा बाबा, बघितलं आपण संपूर्ण समुद्राचं स्वरूप प्राप्त झालं आहे घराला. घराला म्हणजे या एरियाला बेकार अवस्था झाली इथं. आज खऱ्या अर्थाने म्हणजे मागच्या वेळी पण आपण पुराचा व्हिडिओ बनवला, परंतु अशी परिस्थिती नव्हती. बघा, मला एका पुराच्या व्हिडिओचे 3 पार्ट बनवावे लागले. एक दिघाटीचा आणि 2 केलवण्याचे, आणि ते पण एकाच एरियामधले. लहान मुलं खांद्यावर घ्यायला लागले. तो काय करणार शेवटी. पण कसं आहे, खांद्यावरचा आणि खालचा असं मॅच नव्हतं. बघा असं मी क्रॉस करतो आता. ओके. वाऱ्यामुळं झाड तुटलेलं आहे बोरीवरचा. रस्ता आता बंद झाला आहे. तरी तर झाडाची भरपाई कशी भेटेल ती तरी का तोडले जाते. कारण वायफायच्या वायरा तुटू शकतात. तुमची मजा बघायला आलो ना. वायफायची वायर तुटू शकते म्हणून भाऊ तिकडे तोडतात. बघा, चांगली सेवा करतात भाऊ. कारण एवढं त्यांचा संपर्क तुटला तर वाट लागेल.